नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपला हा के स्कीमचा इंग्लिशचा हा आपला MSBT बोर्ड एक्झामचा क्वेश्चन पेपर आहे। तर हा क्वेश्चन पेपर सर्व ब्रांचेससाठी फर्स्ट सेमिस्टरला हा एकच सेमच क्वेश्चन पेपर असणार आहे। तर आपला सब्जेक्ट कोड आहे 311 303। तर आपला हा इंग्लिशचा पेपर टोटल 70 मार्कांचा आहे आणि आपल्याला त्यासाठी वेळ आहे 3 तास। तर आपल्याला ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी आहेत। तर चला आपण पाहूया आपला हा क्वेश्चन पेपर कसा आहे। तर वळूया आपल्या पहिल्या क्वेश्चनकडे। आपला पहिला क्वेश्चन आहे 10 मार्कांसाठी। तर आपल्याला क्वेश्चन 1 मध्ये एनी 5 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता आपल्याला किती टोटल 7 क्वेश्चन विचारलेले आहेत। आपल्याला 7 पैकी 5 क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहेत। तर आपण हा क्वेश्चन 1 आपल्याला 5 प्रश्न सोडवायचे 10 मार्कांसाठी। तर पाहू शकता तुम्ही आपला क्वेश्चन एकदम सोपे आहेत। हे पाहून घ्या तुम्ही तोपर्यंत। तर आपण आता क्वेश्चन 2 कडे जाऊया। आपला क्वेश्चन नंबर 2 यामध्ये आपल्याला एकूण 3 प्रश्न सॉल्व करायचे आहेत आणि 12 मार्कांसाठी आहेत ते 3 प्रश्न। तर पाहू शकता क्वेश्चन 2 A B आपल्याला विचारलेला आहे। हा आपल्याला पूर्ण थेरॉटिकल पेपर आहे। आपल्याला जे आपल्याला कॉलेजमध्ये लेक्चरर्स आपले शिकवलेले आहेत ते तुम्ही जर व्यवस्थितपणे ऐकला असाल, त्याचे नोट्स बनवला असाल, ते वाचला असाल तर तुम्हाला हा इंग्लिशचा पेपर खूपच सोपा जाईल। तर आपण वळूया आपल्या दुसऱ्या क्वेश्चनकडे। तर आपल्याला क्वेश्चन 2 मधील हे आपले 2 प्रश्न आहेत, पाहू शकता तुम्ही। आणि आता आपण जाऊया क्वेश्चन नंबर 3 कडे। आपल्याला क्वेश्चन नंबर 3 मध्ये टोटल 4 प्रश्न विचारलेले आहेत। आपल्याला त्यापैकी फक्त 3च प्रश्न सॉल्व करायचे आहेत। किती? 3 प्रश्न, आणि ते 3 प्रश्न आपल्याला 12 मार्कांसाठी आहेत। तर पाहून घेऊ शकता तुम्ही क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपला ह्यामध्ये कंपोज अ पॅरेग्राफ आहे माय फेवरेट टीचरवर। हा तर खूपच सोपा आहे, तुम्ही लिहू शकता अगदी। दुसरा पण प्रश्न कंपोज अ पॅरेग्राफच आहे, द बेस्ट मोमेंट ऑफ माय लाईफ। हा तर तुम्ही 75 वर्डपेक्षाही जास्त तुम्ही पॅरेग्राफ ह्याच्याबद्दल बनवू शकता। खूपच हे 2 तर क्वेश्चन आपल्याला हे खूपच इझी आहेत। आणि क्वेश्चन नंबर 3C आपल्याला डेव्हलप अ डायलॉग विचारलेला आहे। हा डायलॉग तर खूपच सोपा आहे। हा म्हणजे क्वेश्चन नंबर 3 तुम्ही हे 4 दिलेले आहेत, त्यापैकी 4च्या 4 पण सोपेच प्रश्न आहेत। तर तुम्ही हा क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करू। क्वेश्चन नंबर 4। क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला एकूण 5 प्रश्न विचारलेले आहेत। त्या 5 पैकी आपल्याला फक्त 3 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आणि हा पण क्वेश्चन आहे 12 मार्कांसाठी। पहिला आपल्याला टेक्निकल डिस्क्रिप्शन आहे, स्मार्ट वॉचबद्दल लिहायचं आहे। आणि दुसरं पण टेक्निकल डिस्क्रिप्शन लॅपटॉप यावरती आपल्याला लिहायचं आहे। आणि हा क्वेश्चन 4C हा तर एकदम सोपाच प्रश्न आहे। आपल्याला हे एक पिक्चर दाखवलेलं आहे, या पिक्चरवरती तुम्हाला काय दिसतं, काय आहे, काय दाखवलेलं आहे, आपल्याला काय दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे सर्व तुम्ही असे छोटे सेंटेन्सेस बनवून इंग्लिशमध्ये एकदम सोप्या पद्धतीने 75 वर्ड्स पर्यंत लिहू शकता पॅरेग्राफ। आणि आपल्याला हा क्वेश्चन नंबर 4D आणि E आहे। तुम्ही पाहू शकता हा पूर्ण क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला मी दाखवतो। तुम्ही व्हिडिओ पॉज करून पूर्ण क्वेश्चन नंबर 4 पाहून घेऊ शकता। क्वेश्चन नंबर 4 आपल्याला एकदम 12 मार्कांसाठी विचारलेला आहे। तर आपण वळूया आपल्या दुसऱ्या क्वेश्चनकडे। क्वेश्चन नंबर 5। या 5 मध्ये आपल्याला अटेम्प्ट एनी 2 हा पण क्वेश्चन 12 मार्कांसाठी विचारलेला आहे आपल्याला। तर तुम्ही पाहू शकता क्वेश्चन 1 मध्ये
डू ॲज डायरेक्ट विचारलेला आहे आपल्याला असे ए, त्याच्यामध्ये सब क्वेश्चन बी, याच्यामध्ये सब क्वेश्चन असं दिलेलं आहे. आणि हा तुम्ही बघून घ्या क्वेश्चन ए, क्वेश्चन 5A बी आणि हा क्वेश्चन 5C. आपल्याला सी मध्ये फोनोटिक ट्रान्स्क्रिप्शन आहे इथे तुम्ही पाहू शकता. तर आपला हा असा आहे क्वेश्चन नंबर 5. वळूया आपल्या पुढच्या क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा आहे क्वेश्चन नंबर 6 क्वेश्चन नंबरमध्ये आपल्याला एकूण ABC म्हणजेच 3 प्रश्न विचारलेले आहेत. 3 पैकी आपल्याला 2 प्रश्न सॉल्व करायचे आहेत आणि 12 मार्क आहेत क्वेश्चन नंबर 6साठी. पाहू शकता आपल्याला इथे इंट्रोडक्शन स्पीच करायचं आहे इथे क्वेश्चन नंबर बी. आणि सी मध्ये तर आपल्याला हा पॅसेज दिलेला आहे, पाहून घ्या तुम्ही. हा असा खूप मोठा पॅसेज दिलेला आहे, पण यावरती खूपच सोपे प्रश्न विचारलेले आहेत. हा पूर्ण पॅसेज आहे. त्या पॅसेजवरती आपल्याला एकूण 4 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तुम्ही पाहू शकता हा क्वेश्चन तर तुम्हाला सॉल्व करायला 100% येईल. आणि हा इंट्रोडक्शन स्पीच म्हणजे तुमचा हा पण क्वेश्चन नंबर 6 कंप्लीट होईल 12 मार्क. इथे तुम्हाला 12 पैकी 10 तर मार्क आरामात मिळून जातात. पाहू शकता तुम्ही क्वेश्चन नंबर 6 देखील खूपच इझी आहे. मी तुम्हाला अजून क्वेश्चन नंबर सी दाखवतो. यामधील पूर्ण पॅरेग्राफ आणि त्या पॅरेग्राफवरती 4 क्वेश्चन्स आहेत, पाहून घेऊ शकता तुम्ही. हा पूर्ण पॅरेग्राफ आणि हे 4 क्वेश्चन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपला होता के स्कीमचा इंग्लिशचा क्वेश्चन पेपर. तो पण फर्स्ट सेमिस्टरचा आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओसाठी एक लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑलवर सेट करून ठेवा. कारण अशाच प्रकारचे अजून मी तुम्हाला वेगवेगळे क्वेश्चन पेपर्स MSBT बोर्ड एक्झामचे अपलोड करत राहीन. ते तुम्ही पाहून तुम्हाला प्रिपरेशनसाठी खूपच मदत होईल. कशा प्रकारे क्वेश्चन विचारलेले आहे, आपण कशा प्रकारे अभ्यास करावा हे तुम्हाला समजेलच. तर बघून घ्या, आपला के स्कीमचा हा MSBT बोर्ड एक्झामचा क्वेश्चन पेपर आहे. आपल्याला एकूण 6 प्रश्न विचारलेले आहेत. त्या 6 प्रश्नांमध्ये आपल्याला अजून सब क्वेश्चन्स दिलेले आहेत. ते तुम्ही अगदी सरळ सोप्या आणि इझी पद्धतीने सॉल्व करू शकता. तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.